मित्रांनो आपण आता निघालो इकडं कुठंतरी फिरायला आणि आपले फिरण्याचे आजचे मेन मेंटर गायकर सर आणि गाडी घेतली आपण इथं पॅशन प्रो मॅक्स चालवतो आकाश सर. आपण चाललेलो आता आकाश सरांच्या मामाच्या गावाला. जवळ येणार काका किती सांगायचं? 300 हायकर. नमस्कार. हायकर नमस्कार. नीट जरा नाजूक नाही बस. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपले ब्रांचेड आकाश शेट गायकर कशा झाडाखाली बदामाच्या काही काजूच्या झाडाखाली बसलेले. मग काजू इथं दिसत नाही आता इथे वरचे बाजूला जाऊ दे म्हणते पण बसले ते महत्वाचे हे बघा. तर मित्रांनो आता अशा रीतीने आपल्याला आलेली झोप आता आणि आपण लावलेलं आता झोपेचं नियोजन हे बघू शकता तुम्ही. झाडाचे पान तिकडे झाडाचे पाणी घेतलेत नाही हे आता आपण इथं झाडाखाली निवांत चटई बिटई टाकून झोपलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही झाड वरती काजू आणि हे झाडाच्या खाली आम्ही पण बघू शकता तुम्ही. आणि अशा रीतीने आता एक निवांत झोप काढून आपण पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहे. जेवण वगैरे करून मळ्याकडे जायचंय आपल्याला. काय बोकडे आज पण मी व्हेजिटेरियन माणूस असल्यामुळे मी इकडे घरी आलो. जत्रेचा कार्यक्रम आहे तिकडे आज या तुम्ही पण. चला ठेवू का? पुढचा अपडेट लवकरच. आता अशा रीतीने खूप कलर पण गेलेला आहे आमचा पण लवकरच परत कलर येण्याची शक्यता आहे. बॅक फॉर्म पुढच्या ट्रिप पर्यंत आमचा कलर रिटर्न. कॅमेरावरचं बोट काढा तुम्ही. गुड नाईट. गुड नाईट नाही गुड डे. गुड डे. तर तुम्ही आता बघू शकता आपण चाललेलो आहे आता बांधानी आंब्यांच्या दिशेने. आकाश सरांचा खूप काय म्हणतो आपण चालते ओळखीचा प्रदेश असल्या कारणाने ते पुढे लीड करतायत पण ते बांधावरून खाली जाण्याची पण शक्यता आहे या ठिकाणी. असे खड्डे पडलेले आहेत बांधाला आणि खूप खोल असा बांधे. खड्ड्यात पडाय बिबट्यात तुम्ही नाही का. हे बघा आंबे सुंदर असे आंबे या ठिकाणी लागलेले आहेत. हा आणि गावठी आंबे कलमीचा आंबा तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही आंबे. आणि हे बघा आकाश सर स्माईल सर इकडे दाखव. इकडे पण काय खूपच आंबे आहेत. आणि आता काय चला ठेवतो आम्ही पण आता आंबे काढायची तयारी चालू करतो आम्ही आता. पण आपण आता काढतोय आंबे. हे बघू शकता तुम्ही आंबे. आणि हे डायरेक्ट आता घडच सोडून घेतलं आहे आपण या ठिकाणी. आकाश सरांनी पण खूप आंबे घेतले. आकाश सर आंबे दाखवा. ठीक आहे. हा या आकाश सरांचे. आकाश सरांनी ॲक्च्युली लाडक्या वहिनीसाठी हे आंबे घेतलेले आहेत अशा प्रकारे. वहिनींच्या नादात खूपच वाया गेलेले आहेत तसे तर आमच्या आकाश सर. मित्रांनो तर आपण आता गोर्धन खंडोबाच्या निघाले. हे आमचं कुलदेव होते दर्शन घेऊन निघाले. आता हा रस्ते आमचा रस्ता नाही तोंडात घालतो बोल. आणि मित्रांनो तर अशा पद्धतीने आम्ही चाललोय. आता मित्राच्या गावची यात्रा आहे. आता गाडी मित्राच्याच गाडीची गाडी नाही गाडी चालणार नाही. डायरेक्ट पॅशन प्रो मॅक्स पण ती पण बऱ्याच आधीच्या उठावातली. आणि लांब कर जरा मोबाईल मला भीती वाटते. आणि अक्षय शिंदे नावाचे आमचे मित्र परम मित्र 1-2 ब्लॉग आधी आम्ही त्यांचं टाकलं होतं. शिंदेनी पार्टी दिली आम्हाला. आज तर ते स्वतः येणार आहे. थोड्या वेळात भेटूत आपण त्यांना. आणि थोडक्यात सांगायचं तर आजची ट्रिप जरा मनसोक्त झाली. गावाकडे बरं वाटते. आणि उत्तर शाळेत स्वतः चांगला अनुभव घेतात. दाखवून खबरतो अनुभव काय काळा पडले काय अनुभव घेणार. थांबा सध्या फोन आला आम्हाला. आम्ही करतो तुम्हाला फोन. नाही चुकीचा फोन आलाय. तुम्ही कंटिन्यू करा. मग ते माझ्या तोंडात मोबाईल आहे मला भीती वाटते. तर मग अशा पद्धतीने चालेल. आम्ही कैऱ्या पण चालवल्यात गावाकडच्या. अरेंज पिशवी आकाश सरांच्या आमच्या लाडक्या वहिनीसाठी कैरी पण घेतलेल्या आम्ही आता हिरव्यागार. आणि आत्ताच काल रात्री आम्हाला सरप्राईजने धक्का बसलेला आहे. आमचे जे मित्र आहे विवेक सर त्यांचं लग्न झालं डिसेंबरमध्ये. त्यांनी पण आम्हाला गुड न्यूज दिलेलीच आहे की ते वडील होणार आहेत म्हणून. त्यामुळे आमचा आनंद आणखी जास्त बाहेर आला आहे. तर अशा पद्धतीने आम्ही सर्व तयारीनिशी चालू आहे. जायचं का दरेबाईला? तर आम्ही इथे एक मंदिर आहे तुम्हाला मंदिर दाखवतो. ते पण एकदम छान मंदिर आहे दरेबाई म्हणून. तिथे आपण जाणार आहे. तर मित्रांनो आपण आलेलो इथं आता आकाश सर घेऊन आले तर आपल्याला. चला पुढे बघूया कसं काय विषय.
आणि मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता आकाश सरांची भावकी या ठिकाणी दिसून येते आपल्या निसर्गाचं संवर्धन करताना खूप चांगल्या अशा प्रकारे. आणि आकाश सर त्यांना ओळख देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते काय ओळख देण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही आपल्याला. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे मंदिर आहे, एकदम दगडाच्या असं कड्याच्या खाली आहे एकदम, आणि असं उतरून जावं लागतं खाली. तर खूप असा सुंदर व्ह्यू आहे, तुम्हाला विजिट करायचं असलं करू शकता. पारनेरमध्ये हे ॲक्च्युली. आणि अशा प्रकारे इथं वरून पाणी पडत असतं आतमध्ये, गुहेत मंदिर असल्यामुळे, आणि ते पाणी आपण तिथे म्हणजे ॲक्च्युली लोक स्टोअर करतात असं दिसतं हे खाली भांड्यांमध्ये वगैरे. आणि बघू शकता तुम्ही कसं झालेलं हे पाणी पडून पडून. दगडाचा कलर पण असं वेगळंच काहीतरी झालेलं दिसतोय आपल्याला. आणि हे आकाश सर आपल्या भाऊकीसोबत काय आनंदाचे क्षण एन्जॉय करताना दिसून येतात आपल्याला ॲक्च्युली. पण भाऊकी खूप भडकलेली दिसते अचानक. आणि आकाश सरने लगेच काढलं त्या ठिकाणावरून पळ. आणि कसा हा दगड आहे खूप मोठा पुरातन, आणि खूप असं खोल असं जंगल आहे. त्या साईडला जाऊन ह्या बाजूला ना खाली एक मंदिर आहे, आणि ते बरेच दिवसापूर्वी पडलं होतं वरती हा भाग. हे बघा. दाबले गेले, आणि हा दगड इथला वरचा होता. आणि त्याचं पुनर्वसन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे इकडे त्या बाजूला. पुनर्वसन ते ऑलरेडी होतं होतं का? हो, आकाश सरनं पूर्ण माहिती. माहिती, पण तुम्ही असं पाहू शकता. हे पण हां, हे असं वरून पाणी पडू पडू झालं होतं, हा दगडात असा आडवा होता. काहीच नाही झाले. काहीच नाही लावले. काचाला काहीच नाही झालं. आकाश सर उचला आता मग काय. तू आहे घेतली का? उचला आकाश सर काच. तर मित्रांनो, या ठिकाणी आकाश सरांच्या कडून गाडीची काच उडालेली आहे चालू मध्ये. गाडी खूप लांब गेलेली आहे, इथून दिसत पण नाही एवढं लांब काच उडून पडलेली आहे. आणि आता तीच उचलण्यासाठी आम्ही आलो होतो ना, आता चालू आहे रिटर्न काच घेऊन. गाडी ठेवली काच उडाली फक्त. हवेचा एवढा दाबाला का काचच उडून गेली डायरेक्ट.